आज ना मस्त असा झणझणीत कांद्याचा ठेचा बनवलेला आहे। खूप भारी लागतो चपातीसोबत, भाकरीबरोबर, कशासोबतही खा, मस्त लागतो एकदम। त्यासाठी 2 कांदे घेतले, कांद्याची साल वगैरे काढून कांदा चिरून घेतला आणि त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घातले जिरे। जिरे फुलले की लगेचच चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा। मैत्रिणींनो, रेसिपी एवढी छान आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा। तर कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा पटकन भाजावा यासाठी काय करायचं आहे, थोडंसं यामध्ये चिमूटभर घालायचं आहे मीठ। मीठ घातलं ना कांदा व्यवस्थित चांगला भाजतो पण आणि पटकन भाजतो। आता कांदा आपला भाजून होतोय तोपर्यंत काय करायचं, इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे घेतलेत। आता शेंगदाण्याचं कूट किती वापरायचं, म्हणजे शेंगदाणे किती वापरायचे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवू शकता। त्यामध्ये 5-7 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा कट करून घालायचा आहे। आलं लसूण घातल्यामुळे ना ठेच्याला एक खूप छान अशी भारी चव येते। त्यानंतर बघा इथे मी कढीपत्तासुद्धा घालणार आहे, तर थोडासा कढीपत्ता इथे घालायचा आहे। 5-7 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाणसुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे। जास्त जर झणझणीत नको असेल तर मिरची थोडीशी कमी करा। तर हे बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटण तयार करून ठेवलेलं आहे आणि कांदासुद्धा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे। एखाद्या दिवशी ना घरात जर भाजीला काहीच नसेल तर अशा पद्धतीने कांद्याचा ठेचा पण तुम्ही बनवून खाऊ शकता, मस्त लागतो एकदम। शिवाय अगदी पटकन झटपट होणारी रेसिपी आहे। कांदा भाजून घेताना गॅसची फ्लेम कमी ठेवूनच भाजायचा, म्हणजे चांगला व्यवस्थित भाजला जातो आणि जास्त लालसर होईपर्यंत पण भाजायचा नाही, का ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पण त्या अगोदर मैत्रिणींनो, एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा ठरतो। थोडासा लालसर कलर होईपर्यंत कांदा भाजून घेतला आणि त्यानंतर हे जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं। आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचे, म्हणून तर मगाशी म्हटलं होतं की कांदा जास्त लालसर होईपर्यंत भाजू नका। आता ह्या मिरचीच्या ठेच्याबरोबर कांदासुद्धा भाजला जातो आणि मिरची, आलं, लसूण हे सगळं पण व्यवस्थित चांगलं भाजून होतं। आणि इथे बघा आवश्यकता भासली तर थोडंसं तेल घालायचं, चवीनुसार घालायचं आहे मीठ। आता याची चव आणखीनच वाढवण्यासाठी इथे तुम्ही कच्ची कोथिंबीरसुद्धा वरून घालू शकता। आता सध्या माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी घातलेली नाही। 2 मिनटं चांगलं हे परतून घेतलं आणि त्यानंतर मग यावरती झाकण ठेवायचं आहे, एक वाफ येऊन द्यायची आहे। गॅस आता मी बंद केलेला आहे आणि मस्त असा झणझणीत कांद्याचा ठेचा आपला तयार झाला आहे। आता अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की ठेचा खायला घेताना थोडंसं तेलाची धार यावरती घ्या। चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।